कॉलेजमधून परतल्यानंतर मी स्वतःचा आणि माझ्या अनाथ भावंडांचा उदरनिर्वाह करण्यासाठी बर्गर स्टॉल लावायचो. एके दिवशी माझे फाटलेले बूट पाहून प्राध्यापकांनी संपूर्ण वर्गासमोर माझा अपमान केला आणि मला वर्गाबाहेर हाकलून लावले. मी मंदिरात गेलो आणि रडू लागलो. मग अचानक कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी थक्क झालो आणि मागे वळून पाहिले आणि स्तब्ध झालो. कारण माणूस कोणतेही दुःख हसत हसत सहन करतो, पण आईवडिलांच्या मृत्यूनंतर येणारे दुःख माणसाला तोडून टाकते. एके दिवशी सकाळी मी वरांड्यात शांतपणे बसून माझ्या वडिलांच्या पिंजऱ्याकडे पाहत होतो, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आवडत्या पक्ष्याला ठेवले होते. आज तो पिंजरा होता, तो पक्षीही तिथेच होता, पण वडील तिथे नव्हते. त्यांच्या मृत्यूला 2.5 वर्षे झाली होती, पण मी आजही तिथेच उभा होतो. माझे वडील हे जग सोडून गेले तेव्हा मी फक्त 20 वर्षाचा होतो, पण जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर 40 वर्षांच्या माणसासारख्या आल्या. माझे 2 लहान भावंडे होते, ज्यांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. मलाही माझी स्वप्ने पूर्ण करायची होती. मला IASची परीक्षा द्यायची होती आणि मोठा अधिकारी व्हायचे होते. पण मला वाटले की माझ्या परिस्थितीमुळे मी माझी स्वप्ने पूर्ण करू शकणार नाही. कॉलेजमधून परतल्यानंतर घर खर्च भागवण्यासाठी मला बर्गरचा स्टॉल लावावा लागला. अशा परिस्थितीत अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे माझ्यासाठी खूप कठीण झाले. मी बराच वेळ वरांड्यात एकटाच बसून पक्षी पाहत होतो. मग मी कॉलेजला जाण्याचा विचार करत उभा राहिलो. मला खूप मेहनत करायची होती, पण मला कोणत्याही परिस्थितीत माझा अभ्यास सोडायचा नव्हता. वडिलांचीही स्वप्न होते की त्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे आणि त्यापैकी एकाला नक्कीच मोठी संधी मिळावी. मी माझ्या दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. मी बराच वेळ त्यांची आठवण करत राहिलो आणि मग माझी बॅग उचलली आणि कॉलेजच्या दिशेने निघालो. माझ्याकडे टॅक्सीने कॉलेजला जाण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. मी संपूर्ण प्रवास पायी करायचो. घरून कॉलेजला पोचायला मला सुमारे 1 तास लागला, पण मी असहाय्य होतो. घर चालवण्यासाठी मला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मी माझ्याच जगात चालत होतो. तेव्हा अचानक मला अडखळण आली, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. नाहीतर मी तोंडावर पडलो असतो. पण त्या अडखळण्यामुळे माझा बूट फाटला. मी तिथेच फुटपाथवर बसलो. फाटलेल्या बुटामुळे माझ्या पायाच्या बोटाला खोल दुखापत झाली. मी काही वेळ तिथेच शांत बसलो. मग मी डोके हलवत उभा राहिलो. मला वेदना सहन करायलाही वेळ मिळाला नाही. जर मी तिथेच बसून राहिलो असतो तर माझा वर्ग चुकला असता आणि मला कोणत्याही परिस्थितीत माझा वर्ग चुकवायचा नव्हता. मी कोचिंग सेंटरमध्ये गेलो नाही, त्यामुळे माझा सर्व अभ्यास फक्त कॉलेजवर अवलंबून होता. बराच प्रवास करून मी कॉलेजला पोहोचलो तेव्हा अगदी तसेच घडले जसे मी विचार केला होता. माझा मित्र दारात माझी वाट पाहत होता. मी त्याला मंद हास्य देऊन मिठी मारली आणि आम्ही दोघेही वर्गाकडे निघालो. रोहनने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, "तू काही पैसे वाचवून स्वतःसाठी नवीन शूज का घेत नाहीस? हे आता बरेच जुने आणि फाटलेले आहेत." माझे फाटलेले बूट पाहून त्याने हे सांगितले. माझ्याकडे अनेक उत्तरे होती, पण मी काहीच बोललो नाही. मी फक्त हो म्हणून मान हलवली. आम्ही वर्गात गेलो तेव्हा सर्व विद्यार्थी आपापल्या जागी बसले होते आणि शिक्षक येण्याची वाट पाहत होते. मी आणि मोहन वर्गाच्या बाकावर जाऊन बसलो. माझा बूट फाटला होता. गणवेशही काही खास नव्हता, म्हणूनच मी बऱ्याचदा मागची सीट निवडायचो. काही क्षणांनी शिक्षक वर्गात आले. सर्व विद्यार्थी उभे राहिले आणि त्यांना सुप्रभात म्हणाले. त्यांनी मला बसण्याचा इशारा केला आणि पुस्तक बाहेर काढण्यास सांगितले. मी पूर्णपणे बोर्डवर लक्ष केंद्रित करत होतो. मग अचानक त्यांनी मला उभे राहण्यास सांगितले. मला धक्काच बसला. शेवटी काय झाले ते कडक आवाजात म्हणाले, "बाहेर ये." त्यांची शैली माझ्या आकलनाच्या पलीकडे होती. काही काळापूर्वी सगळं ठीक होतं. मी शांतपणे माझा कॉलर नीट केला आणि बाहेर आलो. ते म्हणाले, "तू कोणते कपडे घातले आहेस?"
हे कॉलेज आहे की फॅशन पार्टी? त्यांचे बोलणे ऐकून मी मान खाली घातली. ते अजिबात संकोच न करता संपूर्ण वर्गासमोर मला बोलू लागले. मला प्रत्येक शिक्षकाला हे सांगायचे आहे, प्रत्येक मुलं सारखे नसते. ना प्रत्येकाचा विचार सारखा असतो, ना त्याचा खिशाचा. आपल्या समाजातील शिक्षकांनी हे समजून घेतले पाहिजे की जे मुले त्यांना त्रास देतात त्यांच्याशी त्यांनी एकांतात बोलावे, कारण तुम्हाला माहीत नाही की तो काय अनुभवत आहे. मी पूर्णपणे गप्प राहिलो, काहीही बोलले नाही. मग ते म्हणाले, तू माझ्या वर्गात असे कपडे घालून आणि घाणेरडे बुटं घालून बसू शकत नाही. मी तत्वनिष्ठ माणूस आहे. काही दिवसांपूर्वीही मी तुला तुमचे केस नीट करण्याचा इशारा दिला होता, पण तू लक्ष दिले नाही. आणि आता पुन्हा तू माझ्यासमोर उभा आहे. तरीही मी काहीही बोललो नाही. मी प्रत्येक शिक्षकाचा आदर करतो. माझे वडील म्हणतात की शिक्षक हे वडिलांसारखे असतात आणि त्यानुसार त्यांचा आदर केलाच पाहिजे. ते म्हणाले, वर्गाबाहेर जा. नवीन बूट आणि स्वच्छ कपडे असतील तेव्हा ये, नाहीतर तुमच्यासारख्या हुशार विद्यार्थ्याला माझ्या वर्गात जागा नाही. क्षणभर मला म्हणावेसे वाटले, सर, कृपया माझ्या परीक्षाप्रती पहा. मी खूप मेहनत केली आहे, पण मला कोणासोबतही अनावश्यक अडचणीत पडायचे नव्हते. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी पूर्णपणे गप्प झालो. मी शांतपणे बाहेर आलो. लॉनमध्ये बसलो आणि आकाशाकडे पाहू लागलो. मी बराच वेळ तिथे शांत बसलो. तेवढ्यात शाळेची घंटा वाजली. मी मोहनला दुरून माझ्याकडे धावत येताना पाहिले. मी माझ्या जागेवरून उठलो. मोहन हा एकमेव मित्र होता ज्याने माझ्या गरिबीची कधीही थट्टा केली नाही. उलट तो नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आणि मला प्रोत्साहन देत राहिला. तो माझ्याकडे आला, एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मी तुला सकाळीच सांगितले होते, सरांची केमिस्ट्री कशी आहे हे मला माहिती आहे. ते कोणाचीही ऐकत नाही. याआधीही अशाच प्रकारे 2 विद्यार्थ्यांना अपमानित केल्यानंतर वर्गातून काढून टाकण्यात आले. मी सांगतो तसे कर. काही पैसे वाचव आणि स्वतःसाठी नवीन बूट खरेदी कर. तू मुलगा आहेस. उठून बाहेर बसावे लागते. या परिस्थितीत आपण कसे जगणार? मी गप्प राहिलो. आम्ही दोघेही काहीतरी खाण्यासाठी म्हणून कॅन्टीनकडे निघालो. माझ्या आईला मधुमेह असल्याने मी सकाळी नाश्ता केला नाही. जर ती सकाळी लवकर उठली तर तिची तब्येत दिवसभर बिघडते. मला हे चांगलंच माहीत होतं. बाबांनंतर मी आईला तळहाताच्या फोडासारखे जपले होते. तिच्याशिवाय माझ्या आयुष्यात असा कोणीही नव्हता ज्याच्या मांडीवर मी माझे डोके ठेवू शकेन आणि माझे हृदय हलके करू शकेन. आम्ही दोघेही कॅन्टीनमध्ये पोहोचलो तेव्हा मोहनने 4 समोसे मागवले. मी माझ्या पुढच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझा हात मारला आणि म्हणाला, थांब, कालही तूच पैसे दिले होतेस, आज मी देईन. मी हसलो आणि समोसे घेऊन आम्ही दोघेही आलो. तिथे बसून तो गंभीरपणे म्हणाला, मला समजत नाही की तू IASची परीक्षा कशी देणार. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, पण तू दिवसभर गाडी चालवतोस, तिथेच वेळ जातो, रात्रच होते. त्याचे ऐकून मी पुन्हा गप्प झालो. खरे सांगायचे तर माझ्याकडे याचे उत्तर नव्हते, पण माझ्या देवावर पूर्ण विश्वास होता. तो एक दिवस माझे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. समोसे खाल्ल्यानंतर आम्ही दोघेही वर्गाकडे परतलो. दुसरा टप्पा सुरू होणार होता. यावेळी मी मुद्दाम कोपऱ्यातल्या शेवटच्या बाकावर बसलो, जेणेकरून शिक्षक माझ्या फाटलेल्या बुटांकडे लक्ष देऊ नये. मी वर्गात खूप घाबरलो होतो. जर त्यांची नजर माझ्या बुटांवर पडली असती तर मलाही कदाचित हा वर्ग सोडावा लागला असता. पण देवाचे आभार, त्यांचे संपूर्ण लक्ष बोर्डवरच राहिले. वेळ हळूहळू जात होता. कसा तरी मी संपूर्ण वर्ग घेतला आणि मग सुट्टीनंतर आम्ही दोघेही घरी निघालो. मोहनकडे बाईक होती. तो मला अनेकदा घरी सोडायचा, पण आज मी नकार दिला, कारण मला मंदिरात जायचे होते. मला देवासोबत काही वेळ घालवायचा होता.
सकाळी झालेल्या अपमानानंतर मला खूप जड मन वाटले. मला असं वाटत होतं की मी कोणत्याही क्षणी अश्रू ढाळेन. मी मंदिराकडे चालू लागलो. मला माझ्या आईची नक्कीच काळजी वाटत होती की ती माझी वाट पाहत असेल. पण यावेळी मला मंदिरात जाणे जास्त महत्त्वाचे वाटले. मंदिरात पोहोचताच मी माझी बॅग एका कोपऱ्यात ठेवली, बूट काढले आणि देवासमोर हात जोडून उभा राहिलो. डोळ्यात अश्रू होते. मन खूप अस्वस्थ झाले. कोणत्याही क्षणी स्फोट होईल असे वाटत होते. मी देवाला म्हणालो, हे देवा, तुला माहिती आहे माझे जीवन किती कठीण आहे. मला धैर्य दे, प्रोत्साहन दे. मी खूप अस्वस्थ आहे. माझे हृदय वेदनेने भरले आहे. जणू काही सगळं धुळकाट मिसळलंय असं वाटतंय. देवा, तूच एकमेव आहेस जो मला सर्व काही देऊ शकतो. मला IAS परीक्षा उत्तीर्ण करायची आहे, पण हे कसं होईल हे मला समजत नाही. तरीही माझा तुमच्यावर विश्वास आहे. तू सर्वांचा रक्षक आहेस. तू सगळं ठीक करशील. मी रडत होतो आणि देवाला माझ्या स्थितीबद्दल सांगत होतो. मला ओरडावे आणि मोठ्याने रडावेसे वाटले, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. मी बराच वेळ डोळे मिटून प्रार्थना करत राहिलो. मग मी माझे अश्रू पुसताच कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी मान वळवून पाहिले तर समोरचे दृश्य पाहून मी थक्क झालो. मला कल्पनाही नव्हती की मी त्याला इथे भेटू शकेन. त्याने माझा हात धरला आणि मला मंदिराच्या एका कोपऱ्यात घेऊन गेला आणि मी त्याच्या शेजारी बसलो. माझे हृदय धडधडत होते. माझ्याकडे बघत तो म्हणाला, मी खूप दिवसांपासून तुला पाहत आहे. तू का रडत आहेस? माझे डोके खाली वाकले होते. डोके वर करून त्यांना काही सांगण्याची माझी हिंमत नव्हती. मी विचार करत होतो, देवाने त्यांना माझ्या मदतीसाठी पाठवले आहे का, की ते माझी थट्टा करायलाही आले आहेत? मला काहीच समजले नाही. मी काहीतरी बोललो असतो. याआधीही त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, मी तुझा काका आहे. मला तुमची परिस्थिती जाणून घेण्याचा इतका अधिकार आहे. मला माहीत आहे की भावाच्या जाण्यानंतर तू पूर्णपणे तुटला आहेस. घराची संपूर्ण जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. पण तुम्ही कधीच माझ्या घरी आला नाहीत किंवा काका काही अडचण आहे हे मला सांगितले नाही. तू मला स्वतःचा मानत नाहीस का? मला खूप काही सांगायचे होते, पण तरीही मी गप्प राहिलो. जर त्याला इतके दुःख होत असेल तर गेल्या 2.5 वर्षात तो स्वतः का आला नाही? पण मी यापूर्वी कधीही तक्रार केली नव्हती आणि आजही मला त्यांच्याकडे तक्रार करायची नव्हती. मी माझ्या वडिलांप्रमाणेच त्यांचा खूप आदर करतो. मग त्यांनी विचारले, सांग, का रडत होतास? तुला काय अडचण आहे? तुझा काका अजूनही जिवंत आहे. तुम्हाला काहीही अडचण असेल तर मला सांगा. त्याच्या शब्दांनी मला विचार करायला लावले. मग मी मान टेकवली आणि त्यांना माझ्या अभ्यासातील समस्यांबद्दल सांगितले आणि मला IAS परीक्षेला बसायचे आहे हे देखील सांगितले. पण माझ्याकडे अभ्यासासाठी पैसे नाहीत. मी गाडीतून घरचा खर्च भागवू शकतो, पण माझ्या अभ्यासाचा खर्च उचलणे माझ्या क्षमतेबाहेर आहे. ही चिंता मला खाऊन टाकत आहे. वडिलांना मला अधिकारी होताना पाहायचे होते आणि ते स्वप्न घेऊन ते हे जग सोडून गेले. आता माझी इच्छा आहे की त्यांचे स्वप्न पूर्ण करावे. माझे बोलणे ऐकून ते काही वेळ गप्प राहिले. मग त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, देव तुला नक्कीच आशीर्वाद देईल. तुमच्या समस्या सुटतील अशी मी प्रार्थना करेन. आता कृपया मला परवानगी द्या. उशीर होत चालला आहे. त्याने अचानक बदलणारे वर्तन माझ्या आकलनाच्या पलीकडे होते. मला वाटलं कदाचित ते मला मदत करतील, पण आजच्या काळात इतके मोठे मनाचे लोक कुठे सापडतात? अशा वेळी स्वतःचे रक्तही परके बनते. म्हणूनच मलाही जास्त अपेक्षा नव्हत्या. मी मान हलवली आणि घराकडे चालू लागलो. अगदी मला वाटलं होतं तसंच. माझी आई दाराशी उभी होती आणि खूप काळजीत दिसत होती. माझ्या वडिलांच्या निधनानंतर
ती माझ्याबद्दलच्या प्रत्येक बातमीची नोंद ठेवत असे. मी कुठे जात आहे, कुठून येत आहे, मी किती वाजता घरी परतू, मी जेवण केले की नाही. सगळं काही असं वाटत होतं जणू ती मला लहान मुलासारखं वाढवत आहे. त्यांचे हे प्रेम मला चांगलेच समजले. मी आत आल्यावर तिने माझ्या खांद्यावर हात ठेवत हे सांगितले, सुमित, तू सर्व मर्यादा ओलांडतोस. तू घड्याळ पाहिले आहे का? तू दुपारी 1 वाजता परत येणार होता. आज 2 वाजले. तुला तुझ्या म्हाताऱ्या आईची अजिबात काळजी नाही का? तू कुठे होतास? तिने पाण्याचा ग्लास माझ्याकडे पुढे करत हे सांगितले आणि मी एका घोटात संपूर्ण ग्लास गिळून टाकला. मग त्यांच्याकडे पाहून बोललो, मी मंदिरात गेलो आणि तिथे उशीर झाला होता. तू मला सांग, तू औषध घेतलेस का? ती डोके टेकवून माझ्या शेजारी बसली आणि हळू आवाजात बोलली, मी तुला काल रात्रीच सांगितले होते, बेटा, औषधे संपले आहेत. आता जर तू ते माझ्यासाठी आणले तर मी ते खाईन. मी लगेच माझ्या जागेवरून उभा राहिलो. ही गोष्ट माझ्या मनातून निघून गेली होती तर मी महिन्याच्या सुरुवातीला आईच्या औषधांचे पैसे काढत असे. तिच्याकडे पाहून मी म्हणालो, मी 10 मिनिटात घेऊन येतो. तू माझ्यासाठी जेवण गरम कर. पण ती लगेच म्हणाली, नाही बेटा, तू आधी जेवून घे, त्यानंतर औषध येत राहील. पण मी अस्वस्थ झालो. माझ्या आईशिवाय या जगात माझे दुसरे कोणीही नव्हते आणि तिच्या बाबतीत मी कोणतीही तडजोड करू शकत नव्हतो. तिने जे सांगितले त्याकडे दुर्लक्ष करून मी लगेच बाहेर गेलो आणि अगदी अर्ध्या तासात औषध घेऊन परतलो. ती अजूनही अस्वस्थ होती. मी तिला माझ्या डोळ्यासमोर औषधे खायला दिले आणि नंतर घास दिला. जेवणाच्या प्रत्येक घासात मी देवाचे आभार मानत होतो की माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मला कधीही कोणाकडे भीक मागावी लागली नाही. संपूर्ण दिवस रोजसारखाच गेला. जेवण झाल्यावर मी गाडीकडे गेलो. मी बराच वेळ काकांशी आज होणाऱ्या भेटीबद्दल विचार करत होतो. घरी असतानाही 1-2दा मनात विचार आला की आजच्या बैठकीबद्दल आईला सांगावे. पण मग विचार करून मी गप्प बसलो. मला वाटलं तिचे हृदय विनाकारण दुखेल. ती नेहमीच म्हणायची की तुझे काका कधीच मागे ओढून विचारत नाहीत की तू कुठे आहेस, तू कसा आहेस, कसलं आयुष्य चाललंय. त्यांना अजिबात पर्वा नव्हती. आज नंतरही मी त्यांना भेटायला गेलो नाही याचे कारण हेच होते. वेळ हळूहळू जात होता. मी रात्री 12च्या सुमारास माझी गाडी बंद केली आणि घरी निघालो. थकव्यामुळे माझी पाठ मोडत होती. सतत उभे राहिल्याने माझे शरीर थकल्यासारखे वाटत होते. मी थेट माझ्या खोलीत गेलो आणि झोपताच गाढ झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य तेजस्वीपणे चमकत होता. पूजा केल्यानंतर मी पक्ष्यांना खायला दिले आणि मग कॉलेजला जाण्याची तयारी करू लागलो. काही वेळाने मी माझी बॅग घेतली आणि कॉलेजला निघालो. पण मला कल्पनाही नव्हती की आज माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडणार आहे जी सगळं बदलून टाकेल. बराच प्रवास करून मी कॉलेजमध्ये पोहोचलो. तेव्हा मोहन माझी वाट पाहत होता. आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि वर्गाकडे निघालो. मी थोडा वेळ बसलो होतो तेव्हा वर्ग शिपाई माझ्याकडे आला आणि म्हणाला की तुला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे. मी थोडा घाबरलो आणि माझ्या जागेवरून उभा राहिलो. माझा श्वास थांबल्यासारखा वाटत होता. मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून येणारा फोन म्हणजे काय हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असते. मी शिपायाला विचारले, काही झालंय का? सगळं ठीक आहे ना? त्याने डोके हलवले आणि म्हणाला, मला वाटतं सगळं ठीक आहे. बाकीचे तुम्हाला गेल्यावर कळेल. तू येण्यापूर्वीच फोन आला होता. मी तुझीच वाट पाहत होतो. त्यांचे बोलणे ऐकून मी लगेच माझ्या बाकावरून उठलो. मोहननी माझ्या सोबत उभा होता. पण शिपायाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, फक्त या लोकांना बोलवण्यात आले आहे, तुम्ही बसा. मी त्याला बसण्याचा इशारा केला आणि मी स्वतः मुख्याध्यापकांच्या ऑफिसकडे गेलो. माझे हृदय जोरात धडधडत होते. कालच्या फटकारामुळे मला बोलावण्यात येऊ नये
म्हणून मी फक्त प्रार्थना करत होतो. माझ्याकडे नवीन बूट आणि गणवेश खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. मी आत गेलो तेव्हा मला दिसले की प्राचार्य सरांसोबत एक माणूसही बसला होता. मी परवानगी मागितली तेव्हा त्यांनी मला आत येण्याचा इशारा केला. मी आत जाताच प्राचार्य सर म्हणाले, "मी तुम्हाला खूप दिवसांपासून फोन करत आहे, पण तुम्हाला कळत नाहीये." मी लाजून म्हणालो, "सर, थोडा उशीर झाला. त्या शिपायाने मला त्याबद्दल सांगितले म्हणून मी लगेच आलो. सगळं ठीक आहे ना?" मी घाबरलो होतो. प्राचार्य सर हसत म्हणाले, "खरं तर मी नाही, तर ते तुम्हाला भेटू इच्छितात. ते तुम्हाला शिष्यवृत्ती देऊ इच्छितात." मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागलो. हे सर्व माझ्या आकलनाच्या पलीकडे होते. माझी नजर त्या अनोळखी व्यक्तीकडे गेली जो हसत होता. त्याने माझ्याकडे हात पुढे केला आणि म्हणाला, "तू सुमित कुमार आहे का?" मी मान हलवली आणि तो म्हणाला, "मला तुमच्या क्षमता माहीत आहेत. तू खूप हुशार विद्यार्थी आहेस. मला माहिती मिळाली आहे की तुला IAS परीक्षेत बसायचे आहे. मी तुझ्यासोबत आहे. तुमच्या ते न्य पर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च मी करेन. तुमच्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांनी पुढे जावे. आपल्या देशाला तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे." मी थक्क झालो. देव खरोखरच अशी मदत पाठवू शकतो का? त्याने माझा हात दाबला आणि म्हणाला की जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही मला या नंबरवर संपर्क साधू शकता. त्यांनी मला एक कार्ड दिले. त्यांनी सांगितले की शूज, गणवेश आणि पुस्तके हे सर्व मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून उपलब्ध असतील. सध्या तरी हे तुमच्यापुरतेच ठेवा. कोणालाही सांगण्याची गरज नाही. मला फक्त त्याचे आभार मानायचे होते, पण त्यांनी मला बोलण्याची संधी दिली नाही. माझ्या खांद्यावर थाप देत तो म्हणाला, "स्वतःची काळजी घे आणि कधीही तुझे स्वप्न निरुपयोगी समजू नकोस. जर देवाने तुमच्या मनात IAS होण्याची इच्छा निर्माण केली असेल तर हिंमत हारू नका." असे बोलून तो निघून गेला आणि मला असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या शरीरातील सगळं रक्त शोषून घेतलं आहे. माझा हात पूर्णपणे सुन्न होत चालला होता. माझ्या आयुष्यात देवदूतासारखा आलेला हा कोण होता? प्राचार्य सरांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, "सुमित, तू खूप भाग्यवान आहेस की तुला काहीही न करता इतकी चांगली शिष्यवृत्ती मिळाली. तो तुमचा कोणीतरी नातेवाईक असावा किंवा तो तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत असेल." त्या क्षणी मी काहीच बोलू शकलो नाही. मी फक्त शांतपणे "धन्यवाद सर" म्हटले आणि वर्गात गेलो. माझा संपूर्ण दिवस विचार करण्यात गेला की ती व्यक्ती कोण आहे? त्याने मला मदत का केली? मला मदत करून त्याला काय मिळाले असते? या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नव्हती. सुट्टीच्या काळात मला पुन्हा प्राचार्य कार्यालयातून फोन आला. मी तिथे पोहोचलो तेव्हा मला दिसले की माझ्यासाठी नवीन बूट, गणवेश आणि पुस्तके ठेवण्यात आली होती. सरांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, "हे त्यांच्याकडून आहे. ते तुमच्यासाठी पाठवले आहे. ते घ्या." मी शांतपणे माझे सर्व सामान उचलले आणि बाहेर आलो. मोहन त्याच्या घरी गेला होता आणि मी माझ्या घराकडे चालू लागलो. माझे डोळे पुन्हा पुन्हा ओले होत होते. मी मंदिरात असं रडणं देवाला आवडलं का यावर माझा विश्वासच बसत नव्हता. असा विचार करत मी पुन्हा मंदिरात गेलो. देवाचे आभार मानताना मी खूप रडलो. इतके की शरीर थरथर कापू लागले. मी जवळजवळ अर्धा तास प्रार्थना करत राहिलो. मग मी घराकडे निघालो. दररोजप्रमाणे माझ्या आईने मला फटकारले, "तू इतका वेळ का घेत आहे? एकदा तुझा चेहरा दाखव, मग मंदिरात जा." सध्या मी गप्प राहिलो. आईने सामानाबद्दल विचारले तेव्हा मी तिला सर्व काही सांगितले. आई तिची बॅग उचलत होती आणि त्या अज्ञात व्यक्तीला आशीर्वाद देत होती. वेळ निघून गेला आणि ती व्यक्ती मला शांतपणे मदत करत राहिली, ज्यामुळे मी आश्चर्यचकित झालो. वेळ निघून गेला आणि तो दिवस आला जेव्हा माझी IASची परीक्षा होती.
मी त्या दिवसाचे स्वप्न वर्षानुवर्षे पाहत होतो. दिवसा बर्गरचा स्टॉल लावणे आणि रात्रभर अभ्यास करणे माझ्यासाठी खूप कठीण होते. पण मी हिंमत हरलो नाही. ज्यांचा देवावर विश्वास आहे ते कधीही हार मानत नाही. मी परीक्षा हॉलमध्ये बसलो. मी देवाचे नाव घेत राहिलो. मी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो की पेपर चांगला जावो. कागद हातात घेताच आणि तो पाहताच माझ्या चेहऱ्यावर हास्य पसरले. पेपर माझ्या अपेक्षेप्रमाणे होता. 3 तासांनी पेपर संपला तेव्हा मला समाधान झाले की मी चांगला पेपर लिहिला आहे. वेळ निघून गेला, पण मनाची अस्वस्थता शब्दात व्यक्त करता येत नाही. माझ्या अनाथ भावंडांची आणि बहिणींची जबाबदारी माझ्यावर होती. माझ्या विधवा आईची जबाबदारी माझ्यावर होती आणि या स्वप्नांमुळे मला दिवसरात्र कठोर परिश्रम करावे लागले. घरातील समस्या थोड्या कमी व्हाव्यात म्हणून मी रात्रभर पॅकिंगचे काम करायचो आणि मग देवाने माझ्या कष्टाचे आणि समर्पणाचे मला फळ दिले. मी माझी IASची परीक्षा उत्तीर्ण झालो. त्या दिवशी मी देवासमोर पडलो आणि खूप रडलो. जणू काही देवाने मला असे पद दिले आहे ज्याचा मी पात्र नव्हतो. पण आज मला मदत करणाऱ्या व्यक्तीला मला भेटायचे होते. मला शिष्यवृत्ती देणाऱ्या दात्याला मला भेटायचे होते. आजपर्यंत मी त्या नंबरवर कधीही फोन केला नव्हता. मला कोणताही त्रास होण्यापूर्वीच पैसे नेहमीच माझ्या तोंडात पोहोचवले जायचे. आज मी पहिल्यांदाच त्या नंबरवर फोन केला आणि पहिल्यांदाच कॉल आला. मी ऐकलेल्या आवाजाने माझे संपूर्ण शरीर दगडात बदलले. तो आवाज दुसऱ्या कोणाचा नसून माझ्या काकांचा होता. नमस्कार, कोण बोलत आहे? ते शब्द नव्हते, ते वितळलेले काच होते जे माझ्या कानात घुमत होते. अभ्यासाच्या या प्रवासात माझ्या काकांबद्दल मला किती द्वेष होता ते अतुलनीय होते. हो, मी काहीच बोललो नाही, पण मला आतून खूप वाईट वाटत होते. मग तो म्हणाला, तू सुमित बोलत आहेस का? हे ऐकून मी रडू लागलो. मी उचक्या घेऊन रडू लागलो. मला त्यांची कॉलर पकडून विचारावंसं वाटलं, तू इतकी वर्षे मला मदत करत राहिलास, पण का ते कधीच सांगितले नाहीस? पण मी काहीतरी बोलू शकलो असतो. त्याआधीच तो म्हणाला, मला माहीत आहे बेटा, तू रडत आहेस. आणि मला हे देखील माहीत आहे की तू आश्चर्यचकित आहेस. फक्त हे समजून घ्या की काही कामं गुप्तपणे केले जातात, जेणेकरून जगाला हेवा वाटू नये आणि लोकांनी बोलू नये. मी तुम्हाला खूप यश मिळो अशी शुभेच्छा देतो. माझ्या भावाचे स्वप्न पूर्ण करून तू माझी छाती अभिमानाने भरून टाकली आहेस. मी आता तुझ्या दारात येत नाही, पण त्यामागचे कारण देखील खूप महत्त्वाचे आहे. माझा भाऊ जिथे राहत होता त्या दाराकडे मी तोंड करू शकत नाही. मला ते रिकामे घर दिसत नाही. पण आता मला अभिमान आहे की तू अधिकारी होणार आहेस आणि आता मी तुमच्याकडे संपूर्ण बँड आणि संगीत घेऊन येईन. त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर मी रडत हसतच राहू लागलो. मला तुम्हा सर्वांना एक धडा द्यायचा आहे. आयुष्यात असे बरेच लोक असतात जे तुमच्यापासून खूप दूर असतात, पण तुमच्या हृदयाच्या खूप जवळ असतात. फक्त डोळे उघडा, त्यांना पहा आणि ओळखा. द्वेष हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही. प्रेमात पडणे हा जीवनाचा सर्वात सुंदर पैलू आहे. चांगले करा आणि ते नदीत फेकून द्या आणि फक्त देवावरच आशा ठेवा. निसंशयपणे माझा देव चांगला करता आहे. तर मित्रांनो, ही आजची कथा होती. या कथेबद्दल तुमचे काय मत होते कृपया हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.